हो आणि मग डीप फ्राय करायचं. हो. अच्छा ठीक आहे, मग तुम्ही 2 ते पोटॅटो स्माइलीज करून घ्या, मग आपण त्याला घोळूया. बरं मला सांगा, आपण जनरली मैदा वापरतो किंवा ब्रेड क्रम्स वापरतो त्याला घोळवण्यासाठी किंवा ते क्रिस्पी होण्यासाठी, इथे आपण मग तांदळाचं पीठच का वापरतो? जर हवा असेल तर आपण मैदा पण घालू शकतो, पण राईस आटा हा जरा जास्त हेल्दी आहे. बरोबर, मैद्यापेक्षा. हा, तर त्यासाठी आपण राईस आट्यामध्ये, आणि द सेम क्रिस्पीनेस जी मैद्यामुळे आपल्याला मिळते ती राईस तांदूळाच्या पिठामुळे पण मिळते. असं हे सोपं कारण आहे की आम्ही तांदूळाचं पीठ का वापरलं. बरोबर. आता हे डीप फ्राय करून घ्यायचं. हो. हे खायचं कशा बरोबर डीप फ्राय झाल्यावर? आता हे तुम्ही साध्या केचप बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर, मेयोनीज असेल तर मेयोनीज त्याच्याबरोबर खाऊ शकतो. ठीक आहे. पण मॅडम आपल्याला 2 काही पुरणार नाही. तुम्ही पोटॅटो स्माइलीज बऱ्याच तयार करून घ्या, आम्ही छान डीप फ्राय करून घेतो, त्याला सजवतो. तुम्ही पटकन घेऊन घ्या पोटॅटो स्माइलीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पोटॅटो स्माइलीसाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, चीज, ओरिगानो, मीठ, चिली फ्लेक्स आणि तांदूळाचं पीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, चीज, ओरिगानो, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून सर्व एकत्र करून त्यामध्ये तांदूळाचं पीठ घालून पुन्हा एकजीव करून त्याला टिकीचा आकार देऊन स्माइलीचा चेहरा बनवून घ्यावा. तयार स्माइलीज तांदूळाच्या पिठामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत.